आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे पडसाद उमटतायत। वसईजवळच्या भुईगाव आणि निर्मळ पोलीस चौकीत कुणीही नसताना ही तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे। आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी ही तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। वसईतल्या भुईगाव आणि निर्मळ पोलीस चौक्यांची ही अशी दुर्दशा करण्यात आली आहे। सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी या पोलीस चौक्यांची तोडफोड करून त्या जाळण्याचा प्रयत्न केला। निर्मळ पोलीस चौकीतल्या खिडकींच्या काचा फोडण्यात आल्या, तर भुईगाव पोलीस चौकीत टायर जाळण्यात आले। पोलिसांच्या फाईल्स आणि टेबलांचीही जाळपोळ करण्यात आली। वसई महापालिकेतून 53 गावं वगळण्यात केलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता। वसई आणि वाघोलीत नागरिकांना घरातून काढून यावेळी पोलिसांनी मारहाण केली होती। या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी ही तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवलाय। वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे। इन्व्हेस्टिगेशन सगळं समोर येईल आणि तपास होतो, नंतर समोर येईल सगळ्याचं। पोलिसांनी जरी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी पोलिसांनीच या पोलीस चौक्या जाळल्याचा आरोप आमदार विवेक पंडितांनी केलाय। म्हणजे गांधीजींचा अहिंसक मार्ग किती असू शकतो याचं उत्तम उदाहरण वसईमध्ये मी घालून दिलं। त्यानंतर पोलिसांनी हिंसाचार सुरू केला आणि आता आंदोलकांना शांततेचं आवाहन करत गांधीजींच्या मार्गाने जाण्याचं मी सांगत असताना पोलिसांनी आपल्या चौक्या जाळून घेतल्या। पोलिसांनी सामान्य नागरिकांवर केलेल्या अमानुष लाठीमारामुळे जनता आणि पोलिसांमध्ये अविश्वास निर्माण झालाय। जनतेच्या मनात पोलिसांविषयी खदखदत असलेला असंतोषच या घटनेच्या निमित्तानं समोर आल्याची चर्चा आहे। जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी पोलिसांना नव्यानं प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे। झी24 ताससाठी वसईहून प्रवीण नलावडेसह तृप्ती मोरे आणि जयरामपुरी, मुंबई। मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उस्मानाबादच्या सभेत 2 तरुण